वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आलेलो आहे आम्ही आमच्या गावाला म्हणजेच कश्मीरला आणि आज इथं असणार आहे तीज. तर बघूया आज इथली तीज कशी आहे काही नाही ते. लेट्स गो. इथे आता तीज फंक्शन स्टार्ट झाले. आता सगळ्यात पहिला तीज आपल्या दारासमोर ठेवली आणि त्यानंतर तीजचं करणार आहे पूजन. तर इथं मम्मी आता अगरबत्ती लावून घेते आणि तीजला ओवाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तीजला आपल्या घरी जे कोणी पाहुणे आलेले असतात ते तीजला पैसेसुद्धा ठेवत असतात. तिथं तीज पूजन चालू आहे. मम्मीला तीज ओवाळून घेते आणि तीजची पूजा करते आणि सगळं चांगलं होऊ दे म्हणते. इथे आता तीजचं पूजा करून झाले आणि तीज आता मला डोक्यावर घ्यायची, त्याच्यासाठी सेटअप तयार करून झालं आहे. तर सेटअप तयार केले आत्यानी त्यांनी आणि माझ्या डोक्यावर आता तीज ठेवणार आहे आणि इथे बँडसुद्धा वाजत आहे आणि फायनली तीज आता माझ्या डोक्यावरती ठेवतो आहे, कारण की तीजची पूजा झाली आहे, सगळं झालं आहे आणि मी तीजला घेतलं आहे डोक्यावरती. इथे आता सगळेजण त्यांची तीज घेऊन येत आहे, कारण की तीज विसर्जन करण्याची वेळ झालेली आहे म्हणून. आणि इथं ज्यांच्या घरी मुली असतात त्यांच्या घरी तीजची पेरणी केलेली असते. हे बघा, छोट्या छोट्या मुलींची सुद्धा इथं तीज पेरलेली आहे आणि ही आहे माझी आत्या आणि इकडची पण आहे माझी आत्या. तर आता आत्यानी पण तीज घेतली आहे डोक्यावरती, कारण की त्या दोघी पण आमच्या फॅमिलीच्या मुली आहेत. तर आता त्या दोघींनी तीज घेतलेली आहे आणि त्या पण करत आहे मस्तपैकी छान फोटोशूट. तर आता इथं दोघींचं चालू झालं आहे मस्तवाला फोटोशूट करून झालं. आलेले सगळे तीज आमचे आत्यांचे ऑल मेंबर्स. त्यानंतर इथेही अजून चालू आहे सगळं तीजची तयारी. तर आत्या काहीतरी बोलवती सगळ्या लोकांना, बघूया. येऊ लागले. इथे मम्मी आता सगळ्या छोट्या मुलींच्या किंवा मोठ्या मुलींच्या सगळ्यांच्या तीजमध्ये पैसे ठेवते आणि मी इथं आमच्या फॅमिलीतल्या सगळ्या छोट्या मुलींसोबत करते मस्त फोटोशूट. आणि इथं अजून सगळेजण त्यांच्या तीजसोबत मस्त फोटोशूट करत आहे, कारण की आता तीज विसर्जन होणार आहे त्यामुळे. तिथं सगळेजण तीजसोबत छान शूट करत आहे. मी पण खूप मस्त शूट केलेले आहे. आणि चला आता आपल्याला जायचं आहे आपल्या गावातल्या शाळेत. आपल्या गावातल्या शाळेच्या तिथे खूप मोठा फंक्शन असणार आहे. तिथं सगळ्यात तीज नेऊन ठेवायचे आहे आणि त्यानंतर तिथं अजून एकदा सार्वजनिक तीज पूजन होणार आहे आणि सगळं एकदम मस्त होणार आहे. तर पहिलं सगळेजण त्यांच्या घरासमोर आपल्या तीजसोबत फोटोशूट करत आहे. त्यानंतर आपल्या बहिणीसुद्धा आलेल्या आहेत त्यांच्या तीज घेऊन. तर चला त्यांच्यासोबत पण आपण फोटोशूट करून घेऊया. आणि बघा गर्दी किती वाढली आहे, सगळेजण आता निघले आहे तीजला घेऊन. आणि हे बघा आपल्या इथं तीज खूप मोठ्या जमा झालेल्या आहे ऑलरेडी आणि अजून खूप तीज जमा होतील
आणि फार मज्जा येणार आहे आज तीजला. आणि माझी तीज ती तिथे मी ठेवलेली आहे, जाताना त्याला उचलून घेऊया आपण. तर इथं अंजलीने वेअर केलेला आहे मस्त बंजारा कॉस्ट्यूम, आणि त्या कॉस्ट्यूममध्ये तिला छान सेटही केलेले आहे आणि ती फार मस्तही दिसते आहे. तर चला, तिची तीज रेडी झालेली आहे. तीजला घेऊन जाऊयात आता पुढे स्कूलकडं. आता स्कूलकडं जाण्यासाठी निघले सगळेजण. आता त्यांची तीच प्रॉपर सेट करून घेत आहे. दिव्याने पण तिची तीच प्रॉपर सेट करून घेतली आहे आणि जाण्यासाठी झाली आहे तयार. तर पुन्हा अंजलीची तीच प्रॉपर सेट करून दिलेली आहे तिच्या मम्मीनी. त्या दोघींचं म्हणणे चलो फोटोशूट करून घेऊया पहिले, नंतर टाईम नाही भेटणार म्हणून. तर इथं दोघींचा फोटोशूट चालू आहे मस्त, आणि यांचा फोटोशूट करते दादा, नॉट मी. तर मी पण त्यांच्यासोबत ॲड झाली आहे फोटोशूट करायला. आणि आत्याने आपली तीच घेतलेली आहे. आणि चला, अंजलीला वापस थोडं काहीतरी टचअप देणं चालू आहे बंजारा लुकचा, आणि तिचा प्रॉपर टचअप झालेला आहे. ती म्हणती चलो लेट्स गो, जाऊया म्हणून. आत्या म्हणती चला एक फोटो काढून घेऊया. आता एक फोटो काढून घेतलेला आहे मस्तपैकी. त्यानंतर मग हळूहळू अजून सगळे मेंबर वाढले फोटो काढायला. तर मी पण गेली आणि मी पण मस्त एक फोटो काढून घेतलेला आहे. तर चलो लेट्स गो, जाऊयात आता. खूप वेळ होतो आहे फोटोशूटच्या नांदात आणि सगळे लोक पोहोचले ऑलमोस्ट. तर आपण पण लवकर जाऊया स्कूलकडे. तर चला, आम्ही सगळेजण चाललो आहे आता स्कूलकडे. आणि मी पण तीच घेऊन टाकलेली आहे. आणि हे बघा आमचे सगळ्यांचे झुमके कसे दिसत आहे मागून, भारी एकदम. तर आणि सगळ्यांच्या घरी खूप मोठे पाहुणे आलेले होते. तर चला, सगळे पाहुणे मंडळी आणि सगळेजण चालले आता तीजच्या फंक्शनकडे, म्हणजे जिथं प्रॉपर मोठं तीजचं फंक्शन होणार आहे त्या ठिकाणी, जे की होणार होतं गावातल्या एका स्कूलमध्ये. लेट्स गो, जाऊया सगळे. आम्ही तर निघालो आहे पटपट पुढे, सगळेजण पण येत आहे आपल्या मागे मागे पटपट. चला, जायचं चालू आहे. गप्पा मारत डिस्कशन करत आम्ही सगळेजण चाललो आहे मस्त पुढे स्कूलकडे. आणि ही स्कूल एकदम जवळच आहे म्हणून सगळेजण पायी चालले आहे, कारण की ही तांड्यातली स्कूल आहे ना की गावातली स्कूल. ही तांड्यातली स्कूल फार मोठी आहे. हे बघा इथं आमच्या सगळ्यांची एंट्री चालू आहे मस्त तीजला घेऊन. तर चलो जाऊया पटपट. तर आता आम्ही सगळेजण पोहोचतच आलो आहे स्कूलकडे. आणि इथूनच लांबून दिसते आपल्याला तीजसाठी टाकलेलं मंडप ते सगळं. आणि आपल्याला पहिलं जायचं आहे स्वागत करण्यासाठी, कारण की आज तिथे येणार होते DYSP सर, जे की तीजची पूजन करण्यासाठी खूप लांबून येत आहे त्यामुळे. तर तिथं आपले अर्धे मेंबर थांबले, आपण पण जाऊया. आणि याच्याकडे दिलेला होता मी फोन व्हिडिओ काढायला, तर यांनी स्वतःचाच व्हिडिओ काढलेला आहे. आणि इथं आता आम्ही सगळेजण वेट करतो आहे की कधी ते DYSP सर येतील आणि कधी तीजचं उद्घाटन वगैरे होईल त्यासाठी. आणि ते सगळे त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत तीज घेऊन. आणि इथं फार गर्दीसुद्धा झालेली दिसते आहे. आणि सगळे प्रॉपर त्यांचे झुमके सेट करून घेत आहे. इथं झुमके वगैरे सगळ्यांचं सेट करणं चालू आहे. आणि थोड्याच वेळात आता DYSP यांची एंट्री होणार आहे. आणि इथे आम्ही सगळेजण थांबलो आहे आता प्रॉपर. इथे आता सगळेजण चालले आहे आपलं जे तीजच्या फंक्शनसाठी टाकलेलं आहे मंडप तिथे. आणि तिथे आता आपलं फंक्शन सुरू होणार आहे. तर सगळ्यात पहिलं आता तिथं सगळेजण प्रॉपर सेट होत आहे. त्यानंतर आपली सगळ्यांची तीज एका ठिकाणी मांडणार आहे. आणि त्यानंतर इथे पूजा वगैरे सगळं सेटअप वगैरे होईल.
आणि हे त्या DYSP सरांच्या 2 गाड्या होत्या. त्यानंतर इथं प्रॉपर सेट तीज करणं चालू आहे. सगळेजण आपली आपली तीज डोक्यावरून काढून खाली ठेवत आहे आणि एका ठिकाणी मांडणार आहे. तर ह्या सगळ्या आपल्या तांड्यातल्या तीज होत्या ज्या की एका ठिकाणी मांडलेल्या आहे आता. आणि यापुढे होणार आहे थोडं भाषण, स्वागत समारंभ. तर चला आपण सगळं बघूया काय काय भाषण होतं, काय काय स्वागत समारंभ होतं ते. आणि हे सगळे आहे आपले गावातले लोक. आपण सेवे परवानगी ती आपण एक तीज महोत्सव या ठिकाणी आयोजन करमेलेचा आणि आज व तीजेर या ठिकाणी सेरे उपस्थित. साहेब खरोखरच तुम्ही काहीतरी गायडन्स करून द्या. आमचे जे युवक आहेत, आमचे जे शाळा शिकणारे विद्यार्थी आहेत साहेब, तर यांना काहीतरी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट नगर निवासी जे हमारे मध्यमवर्गीय युवकचं जे कार्यकर्ताचं जे लोकप्रतिनिधीचं येणं शुभ हस्ते पार पडण्याचं भरत भाऊ तू अंगेची हा एक पुस्तक आठवणीतला ठेवा करण केल एक पुस्तक सुद्धा साहेबांना या ठिकाणी भेट दिल्याचं. उत्सव महिला रथ तो તમાર પદ્ધતિથી ठेराव एक हा आपल्या गोरबाती समाज करता आरक्षण मळीचे आहे करण केल. विभागीय आयुक्तालय मुंढांगा 6 दन अन्न कोणी लिदो पाणी कोणी लिदो समाज करता सर्वस्व त्याग करतानी बिचारा उपोषण किदो शासनवर दखल लिदे आपण गणे लोक मालूम छे तू एक समाज भूषण ची करतानी केन हमार तमाम महिला भगिनी प्रतिनिधि तरफ तुम्हारा सत्कार करे महाराज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हाँ यार बादर ते आता टाइमच नाही भेटला ना गडबडमध्ये. जे प्रमुख अतिथीनं आपण तलाय ते आणि आपण मार्गदर्शके रुपेर माही जे लाभो वनूर सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण सारी कसले ताना नंबर 4 तर्फे आपण जाहीर सत्कार करना के अब व्यासपीठेवर हमार जे अन्य मंडळी बेठीचं अन्य वडीलधारी मंडळी सत्कार करू जो मनीषा ताई आमेलीचं वर सुद्धा महिला भगिनीच्या भाषा ही प्रमाण रेंज आहे नी आज कसनेर तांडा क्रमांक 4 आता एक 7-8 एक तांडाचं होते माहिती शे युवक युवती आमेलेचं वो सहन करमेले ते मारो तांडा हडोळी तांडाचं कंधार तालुका जिल्हा नांदेड माहिती आज भी तांडाचं जसं आपण ही तांडाचं वसोतचं जना लाईट इलेक्ट्रिसिटी रोड पाणी काही कोणी व्यक्त वो तांडा माहिती मार बाबा और बराबर 3-4 वर रोज. इथे आता कार्यक्रम सुरू असताना मध्येच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडल्यामुळे सगळे लोक शाळेमध्ये जाऊन उभा राहिले कारण की पाऊस फार जोराने स्टार्ट झालेला होता. आणि इथे अर्धे जण थांबलेले आहेत की DYSP सरांसोबत फोटो काढून घेऊया म्हणून. तिथे पावसातही फोटोशूट चालू आहे आणि पाऊस खूपच वाढल्यामुळे आता सगळेजण ऑल मेंबर हे स्कूलमध्ये येऊन थांबलेले आहे आणि सगळेजण वाट बघताय की आता पाऊस कधी जाईल आणि मग पुन्हा आपलं 30चं फंक्शन कधी स्टार्ट होईल ते. तर बघू शकता किती गर्दी झाली आहे स्कूलमध्ये आणि किती लोक स्कूलमध्ये येऊन थांबले आणि हे पाऊस बघा किती जोराने दिसतोय. इतका व्हिडिओ तो दिसू नाही लागला आहे पण ठीक आहे. त्यानंतर पाऊस थांबला आहे मग मी इथं केले रील शूट मस्तपैकी. तुम्हाला हे रील माझ्या इंस्टाग्रामवर बघायला भेटेल आणि शॉर्ट्सवर बघायला भेटतील अजून खूप सारे रील्स. तर पाऊस गेला आहे त्यानंतर इथं आज आमचा मस्त कार्यक्रम झाला आहे.
तीजचं झाड आपल्या आपल्या हारला बांधायचं चालू आहे. मग तर सगळेजण एकमेकांना हे तीज बांधत आहे आणि ही काहीतरी प्रथा आहे. ही प्रथा काय आहे तुम्हाला मी नंतर कधी सांगेल, कारण की सध्या मलाही नाही माहिती असं का बांधतातही. सो ठीक आहे. तर आता इथं तीज विसर्जन करण्याची वेळ झाली आहे. तर आता सगळ्या जणांनी तीज आपल्या आपल्या डोक्यावर पुन्हा घेतलेली आहे आणि सगळेजण जाणार आहे आता मंदिरात तीजचं विसर्जन करायला. आणि हे तीजचं विसर्जन होणार आहे धारेश्वर मंदिर. कश्मीरचं खूप फेमस मंदिर आहे धारेश्वर मंदिर. तर तिथे हे सगळेजण तीजचं विसर्जन करणार आहे. तर बघा अर्धी पब्लिक निघालेली आहे विसर्जन. वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज होती तीज आणि हा होता तीजचा लुक आणि याचा पण लुक. मस्त तीज सेलिब्रेट करणार आहे आणि म्हणजे सेलिब्रेट झाली आहे ऑलमोस्ट. वापस इंट्रो दिला आहे मी, सो डोंट वरी, काहीच नाही होता. चलो जाऊयात आता रिटर्न घरी. विसर्जन करायला आम्ही नाही चाललोय जस्ट बिकॉज आम्हाला जायचंय घरी. घरी रिटर्न आल्यानंतर इथं चालू झाली आहे दादाची पेंटिंग करणं, कारण की घराचं कलर द्यायचं बाकी आहे, प्लस गेटचं पण बाकी. तर हा मस्त गेटला करतोय कलर. आणि इकडं बघा पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे. आज इतक्या वेळेस पाऊस पडला आहे की सांगूच नाही शकत. किती वेळ पाऊस पडतोय, जातोय, ऊन येतोय वगैरे. आणि त्याची पेंटिंग चालू आहे मस्तपैकी. तर हा करतोय पेंट, ऑरेंज पेंट. तर किती वेळापासून हा एकच डॉट पेंट करतोय गाईज. त्याच्या पेंटर की सिस्टर पेंटर प्रो मॅक्स. किती चार्जेस आहे का पर गेट? 1000 1 लाख. प्रीमियम क्वालिटी का प्रीमियम कलर दिसत नाही का? पण कोणता कलर मारते? अरे इधर ऑरेंज टिप का मारा है. खूप छान प्रकारे आजचा तीजचा फंक्शन झालेला आहे आणि खूप मस्त छान तीजचं विसर्जनसुद्धा झालेलं आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर लवकरात लवकर व्हिडिओला कमेंट पण करा तुम्हाला आमचं तीज फेस्टिवल कसं वाटलं ते. आणि आपण लवकरच भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. याच्यात एंडमध्ये सुद्धा आहे की तीज विसर्जन कसं झालं आहे ते. आणि इथं पाऊस पडला होता तरी पण खूप एन्जॉय केलेला आहे. पावसातही नाचायचं बंद केलेले नाही आहे. फुल DJ ऑन. सगळ्या गावातल्यांनी फार एन्जॉय केले आणि खूप मस्त मस्त डान्ससुद्धा केले आणि खूप हॅपीली मस्त तीजचं विसर्जन झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण लवकरच भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, टाटा, बाय बाय. तर तीजचं विसर्जन इथे छान मस्त झालेलं आहे.